टक्के शिक्षक भरती, सर्व शाळा योजना, कंत्राट शिक्षक भरती, नवीन संत मान्यता धोरण, 100% शिक्षक भरती, समूह शाळा योजना, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? कंत्राट शिक्षक भरती, समूह शाळा योजना, नवीन संत मान्यता धोरण, 100% शिक्षक भरती. अरे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? 100% शिक्षक भरती. अरे नवीन संत मान्यता धोरण, कंत्राट शिक्षक भरती, 100% शिक्षक भरती. अरे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? 100% शिक्षक भरती, समूह शाळा योजना, कंत्राट शिक्षक भरती, नवीन संत मान्यता धोरण. ये क्या 100% शिक्षक भरती, 100% शिक्षक भरती. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? 100% शिक्षक भरती, कंत्राटीकरण, कंत्राटीकरण, समूह शाळा योजना, समूह शाळा योजना. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? नोकरी आमच्या हक्काची, अरे नोकरी आमच्या हक्काची. अरे कोण म्हणते देत नाही? अरे कोण म्हणते देत नाही? 100% शिक्षक भरती, 100% शिक्षक भरती. ऐकून मित्रांनो, आपल्याकडे विधान परिषदचे सदस्य माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर आणि उंबाटा गटाचे अभ्यंकर साहेब विधान परिषद सदस्य येणार होते, पण सदन सुरू असल्यामुळे त्यांची मला वाटतं काहीतरी प्रश्नावली काहीतरी सुरू असल्यामुळे ते तिथे भेट देऊन तात्काळ गेलेले आहेत. आणि आपले काही प्रतिनिधी त्या मोर्चामध्ये गेले होते. त्या मोर्चामध्ये गेल्याच्या नंतर त्यांना आपलं निवेदन दिलेलं आहे आणि यापूर्वी अभ्यंकर साहेबाला आणि ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबांना सुद्धा आपले निवेदन पोहोचलेले आहेत. थोड्या वेळापूर्वी मला त्यांच्या एका म्हणजे त्यांच्या संघटनेच्या छत्रपती शिक्षक संघटना आहे त्यांची, त्या संघटनेच्या एका विभागीय अध्यक्षांचा फोन आलेला होता. ते त्यांना कॉल करून सांगितले आपलीच अभियोग्यताधारक आहे एक, त्यांचे वडील जे आहेत त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत विभागाचे. तर त्यांना तेव्हाही सर सांगितले होते, सभागृहामध्ये जात असताना मी कॉल केला पण ते उचलले नाही, पण नंतर बोलणं झालं होतं आणि सर इथं बी आले होते. आपले आता निवेदन त्यांना दिलेत, प्रश्न उत्तराचा कार्य त्यांचं काम असल्यामुळं साहेब गेले, पण आपलं निवेदन घेऊन ते तारांकित आपले जी प्रश्न आहेत समूह शाळा, संच मान्यता धोरण, कंत्राट शिक्षक भरती, जेवढं आपला त्या विषयाशी नातं आहे तेवढं त्यांचं सुद्धा नातं आहे, तेवढा जिव्हाळा आहे, तेवढं चुकीचं त्यांनाही वाटते कारण ते शिक्षकाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ह्या मागण्या ज्या आहेत ते सभागृहामध्ये मांडणार आहेत आणि इकडे येणारे जे काही सदस्य होते ते आता येणार नाहीत, कदाचित सायंकाळी पण येऊ शकतात. त्यामुळे आपलं जे चाललंय ना व्यवस्थित चाललंय देणार आहे. आता ही हातच राहिला माझा सावत्र मामा, माझा सावत्र मामा त्याचा तिकडं मळ काढलेला आहे. बरोबर, माझा सावत्र मामा तिकडे त्याचा मळ काढलेला आहे. लवकरात लवकर आम्हाला न्याय द्या, नाहीतर तुमच्या गाडी पुढे आम्ही बसू आणि बसूच नाही तर तुमच्या घरावर आम्ही मोर्चा टाकू. टाकणार का नाही टाकणार? मामा लवकर आमच्यावर लक्ष द्या, मामा लवकर आमच्यावर लक्ष द्या. आम्हाला असं तुम्ही एकटं पाडू नका. तुमच्या जाऊ, आम्ही तुमच्या जाऊ, बरं लक्ष द्या. धन्यवाद.
पाठीमागचे पोस्टर पकडा, समोरचे नाही पकडले तर चालते. पोस्टर वाचूनच तुम्ही नारे देऊ शकता. बनवा बनवी अशी सरकारची बनवा बनवी, बनवा बनवी सरकारची बनवा बनवी, बनवा बनवी सरकारची बनवा बनवी, बनवा बनवी सरकारची बनवा बनवी. घोटाळा कुठे करू, पोट किती भरू, मुलं नाही शाळेत म्हणून शाळा बंद करू. बनवा बनवी सरकारची बनवा बनवी, बनवा बनवी सरकारची बनवा बनवी, बनवा बनवी सरकारची बनवा बनवी. चालणार नाही सरकारची बनवा बनवी. थँक्यू. ठीक आहे. अजून कोणाला काही बोलायचं आहे? दादा वगैरे चला, नारे द्या, नारे. नारे नारे 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. शिक्षणाचे कंत्राटीकरण बंद करा, बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, रद्द करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. समूह शाळा योजना बंद करा, रद्द करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, नवीन संच मान्यता धोरण, बंद करा, बंद करा, नवीन संच मान्यता धोरण, बंद करा, बंद करा. 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. समूह शाळा योजना बंद करा, रद्द करा, समूह शाळा योजना रद्द करा, रद्द करा. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा. 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. अरे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. समूह शाळा योजना, बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना, बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना. बंद करा, बंद करा. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. कंत्राट शिक्षक भरती, बंद करा, बंद करा, नवीन संच मान्यता धोरण, रद्द करा, रद्द करा. 100% शिक्षक भरती. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. नवीन संच मान्यता धोरण, बंद करा, बंद करा. कंत्राट शिक्षक भरती, झालीच पाहिजे, बंद करा. समूह शाळा योजना. बंद करा, बंद करा. लाडक्या बहिणी. लाडक्या बहिणीला होय, लाडक्या बहिणीची भीक नको, शाळेत शिक्षक असो, लाडक्या बहिणीची भीक नको, लाडक्या बहिणीची भीक नको.
क्या मांग है आपकी शिक्षक भर्ती को लेकर? मैं रूपाली वांड्रे एक अभियोग्यता धारक हूँ और युवा शैक्षणिक और सामाजिक न्याय संगठन के वती से मैं आपको ये बताना चाहती हूँ कि सरकार जो हमारे साथ अन्याय कर रही है तो कंत्राटीकरण कर रही है, शिक्षकों का कंत्राटीकरण करके वो हमारे साथ अन्याय कर रही है, क्योंकि संविधान ने भारत के हर एक नागरिक को समान अवसर प्राप्त करने का एक सूचना अवधारणा संविधान में है। लेकिन अगर कंत्राटीकरण कर रही है सरकार, शिक्षकों का कंत्राटीकरण कर रही है, तो कहीं ना कहीं ये जो आरक्षण है उसका गला घोटने का काम ये सरकार कर रही है और ये सरासर हमारे साथ बहुत बड़ा अन्याय है। आपका उद्देश्य क्या है इस मोर्चे का? इस मोर्चे का उद्देश्य यही है मैम कि जो गांव खेड़ों में जो स्कूल है, जेडपी जिला स्कूलें हैं, वो बंद कराने का शासन का निर्णय है और षड्यंत्र है। तो हम यही चाहते हैं कि हमें हमारी नौकरी चाहिए, हमें उस स्कूल पर हमें टीटी और सीटी पास हुए हैं और हमें अब बस स्कूल में ज्वाइनिंग चाहिए और उसके लिए हम पात्र भी है। लेकिन सरकार जो है किसी भी जिला परिषद के स्कूल में जहाँ पे 20 से कम बच्चे हैं वहाँ पर कोई भी शिक्षक देना नहीं चाहते, क्योंकि उनका साफ साफ कहना है कि ऐसे स्कूलों में 20 बच्चों के लिए हमें शिक्षक उपलब्ध कराना हमें पुराता नहीं है, उनकी सैलरी देना हमें पुराता नहीं है, ऐसा मंत्री जी का कहना है। लेकिन मेरा सवाल है मंत्री जी आपसे, आप जिस पद पर बैठे हैं आप बोल रहे हैं कि हमें पुराता नहीं, लेकिन आपको हमने जिस पद पर बिठाया है आपको बच्चों का, इस शिक्षकों का, शिक्षित बेरोजगारों का सवाल जो है, जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व करने के लिए हमने आपको वहाँ पे बिठा है, ना कि झूठे मूठे कारण देने के लिए हमने वहाँ पे बिठा है। आपका कर्तव्य बनता है कि हमें आप रोजगार दे, हमें वो अधिकार है, संविधान ने हमें वो अधिकार दिया है कि हर एक नागरिक को समान संधि मिले, रोजगार की समान संधि मिले और बच्चों को भी उनका शिक्षण जो है वो मूलभूत जो अधिकार है उनका शिक्षा का वो उनको मिले। तो हमारा लड़ा जो है सिर्फ हम हमारी नौकरी के लिए ही नहीं लड़ रहे मैम, जो गरीबों के बच्चों जो है जो झटपी के स्कूल में पढ़ रहे हैं उनको भी उनकी शिक्षा प्राप्त हो, इसलिए हम लड़ रहे हैं यहाँ पे। अगर आपकी मांगे पूरी नहीं होती, अगर आपकी मांग पूरी नहीं होती तो आपका अगला कदम क्या होगा? हमारा अगला कदम यही है, अगर हम अच्छे तरीके से, अहिंसक तरीके से महात्मा गांधी जी की विचारधारा से काम कर रहे हैं, अगर हमारी मांगे पूरी नहीं होती है, इससे भी ज़्यादा तादाद में हम लोग आएंगे और हम आंदोलन के तरीके अलग अलग रहेंगे। आत्मदहन का हो सकता है, पता नहीं क्या हो सकता है, लेकिन इससे ज़्यादा हम आंदोलन की तैयारी करेंगे। यहाँ से मंत्रालय तक जाएंगे, पुनः शिक्षा आयुक्त कार्यालय में जाएंगे। और कल तो हमने विधान भवन हमने मोर्चा निकाला है, कल शिक्षा मंत्री से मुलाकात होने के बावजूद भी हमको जो उन्होंने आश्वासन दिया है पूरा सरासर हम उससे सेटिस्फाई समाधान नहीं है। तो आने वाले फ्यूचर में हम इससे ज़्यादा, इससे उग्र और इससे तेज वाला हम आंदोलन करेंगे। अरे हम हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, हमारा हक मांगते नहीं किसी से भीख मांगते, शिक्षक भरती 40 पाहिजे, शिक्षक भरती 40 पाहिजे, कशी होत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कशी होत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, शिक्षक भरती 40 पाहिजे, शिक्षक भरती 40 पाहिजे, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, समूह शाळा बंद करा। भारत माता की जय. शिक्षक भरती 40 पाहिजे, 40 पाहिजे, 100% शिक्षक भरती 40 पाहिजे, 40 पाहिजे, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा. आता सगळ्यांनी मध्ये या, नाहीतर बाहेर गेलं जायचं मी सांगतो यामध्ये. कंत्राटीकरण बंद करा, बंद करा, कंत्राटीकरण बंद करा, बंद करा, 100% शिक्षक भरती 40 पाहिजे, 40 पाहिजे, 100% शिक्षक भरती 40 पाहिजे, 40 पाहिजे, कोण म्हणते होत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणते होत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, कंत्राटीकरण रद्द करा, रद्द करा, समूह शाळा बंद करा, समूह शाळा बंद करा, बंद करा. हा, thank you.
आता पाणी वगैरे पिया, ऐका, नाऱ्याला नारळ द्या, पाणी पिया आणि थोड्यावर बसा. अजून जोरदार, याच्यापेक्षा अजून जोरदार दिवसातून 4 वेळा दररोज दिवसातून 4 वेळा पोयम झाली पाहिजे कंत्राटीवाल्यांची. थोडं सावधान नारळ देऊन घे म्हणायचं. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा. हम आएंगे लाखों से डंके की चोट पे, हम आएंगे लाखों से डंके की चोट पे, हम आएंगे लाखों से डंके की चोट पे, सबको ढेर करेंगे डंके की चोट पे. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. काय कुणाच्या बापाची नोकरी आमच्या हक्काची. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, समूह शाळा योजना बंद करा, बंद करा, नवीन संच मान्यता धोरण रद्द करा, रद्द करा, नवीन संच मान्यता धोरण रद्द करा, रद्द करा. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बोला आता. दिवाकर सर, जिंदाबाद. दिवाकर सर. चोट पे हम आएंगे लाखों से. टंके की चोट पे टंके की चोट पे टंके की चोट पे बोलो भारत माता की बोलो भारत माता के भारत माता के वंदे 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 डंके की चोट पे. टंके की चोट पे टंके की चोट पे हम आएंगे लाखों से, टंके की चोट पे हम आएंगे लाखों से. ग्रुप पण टाका बरं. सांगा त्यांना, सांगा लेकरं एवढ्या आंदोलन म्हणून तुम्ही या ना. ये. बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय. चला सर, हा हा भारत माता की भारत माता की. तिकडे बघ, तिकडे फोन कडे बघ. आपण सगळं सामोरातून शिक्षक भरती पकड पकड. हा तिकडे बघ, चल तिकडे बघ, हे बघ तिकडे बघ, तिकडे बघायचं रुद्र त्या अंकल कडे. हास हास. ऊन लागले. चला हा ओके. मित्रांनो, एवढी संख्या आहे, थोडंसं सिरियस व्हा, त्याचं काही पर्याय नाही. जागा येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. हो हो, बघा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुमच्यासाठी या तुम्ही आता प्रार्थनेच म्हणावं लागेल ना सर. आता काय बोलणार उद्याला काय आता 100% यावे. या प्रार्थनीय आहे म्हणू शकणार तेवढ्यापेक्षा काय बोलणार. खूप अत्यंत हा, आवश्यकता आहे. बोला 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 घ्या बोला. जे घरी बसून आहेत त्यांना एकच विनंती आहे की सर्वांनी त्वरित उद्याला यशवंत स्टेडियम धंतोली इथे यावे. कारण एवढं मोठं आंदोलन आहे आज
आणि संख्या फक्त 150 ते 200 आहे. आम्हाला स्वतःला लाज वाटते की आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, म्हणून आमच्या मागण्या ह्या पूर्ण होऊन राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्वरित घरी जे आहेत त्यांनी उद्या सर्वजणांनी इथे यावे प्लीज. आणि विदर्भातील जे नागपूर, भंडारा, गडचिरोली, वर्धा जवळपासची मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांनी उद्याच्या उद्या 5,000 ते 6,000 नाही त्याच्यापेक्षा कमी 1,000 ते 2,000 लोकांनी इथे उपस्थिती दर्शवावे. कारण उद्या एवढं मोठं आंदोलन होणार आहे की आमचा असा इरादा आहे की याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. आत्मदहन सरांनी मगाशीच म्हटलं की आत्मदहन करण्यासाठी आम्ही तयार आहोत, तर आत्मदहनसुद्धा करू. तुम्ही प्लीज या. सर्व माझ्या अभियोग्य धारकांना विनंती आहे की 75,000 शिक्षक भरती झाली पाहिजे. त्याकरिता आपल्याला स्वतः मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहणे गरजेचं आहे. कारण मित्रांनो असं आहे की दुखणं ज्याला असते त्यालाच डॉक्टरकडे जावं लागतं. शिक्षक जर आपल्याला लागायचं आहे मग आपण घरी राहून लागणार का? आणि एवढ्या मोठ्या संख्येने जर आपल्याला पदभरती करायची असेल तर तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहा. जेवढे जास्त इथे अभियोक्ता धारक उपस्थित राहतील तेवढी जास्त मोठी भरती होईल. त्याच्यामुळे सर्वांना नम्र विनंती आहे की हा जो सरकार आहे हे सरकार सर्वसामान्याचा नाही, हे गेंड्याच्या कातडीचा सरकार आहे. आणि भारतीय संविधानानं दिलेले हक्क तुडवण्याचा काम हे सरकार करीत आहे. तर या काळामध्ये प्रत्येकाला आपल्याला हक्क अधिकार हिसकावून घ्यायचे आहेत, मागवून घ्यायचे आहेत. आणि ते हक्क अधिकार तुम्हाला घरी बसून मिळणार नाही. ते हक्क अधिकार क्रांतीकडून लढून, अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये लढून, मैदानामध्ये लढून आपल्याला ते अधिकार मिळवायचे आहेत. म्हणून प्रत्येकाने घरी न राहता या ठिकाणी आंदोलनामध्ये उपस्थित राहा. जेवढ्या जास्त संख्येने उपस्थित राहाल तेवढे जास्त पदांची या ठिकाणी भरती होईल, अशी सर्व अभियोग्यता धारकांना मी या ठिकाणी विनंती करतो. मी शेख जावेद नांदेड जिल्ह्यातून आलो आहे. खरं तर खूप काही कामं होती, ते कामं सोडून संदीप कांबळे सरांना आणि अब्दुल गनी सरांना सपोर्ट करण्यासाठी ज्या दिवसापासून हे आंदोलन चालू झाले त्या दिवसापासून या दोघांना खंदे समर्थक म्हणून मी उभा आहे. आणखीन शेवटपर्यंत 14 तारखेपर्यंत आमचं आंदोलन आहे. हे आंदोलन 14 तारखेपर्यंत मी यांना सपोर्ट करणार आहे. आणखीन जोपर्यंत हे आमची मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी यांच्यासोबत राहीन. आणि हे जोपर्यंत मान्य होत नाही तो, आणि मुंबईला असो कुठेही असो, मी त्यांच्यासोबत कंटिन्यूमध्ये राहीन. आमचे मागण्या 1 बिंदू 1 पद आणि कंत्राटीकरण रद्द करणे हे आमचे प्रमुख मागण्या आहेत. आणखीन हे सरकार कंत्राटीकरण करून हे जे कंत्राटीकरण करून आरक्षण नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणखीन 1 बिंदू 1 पद हे आम्हाला आमच्या प्रमुख मागण्यामध्ये एक मुद्दा आहे. आणखीन जे घरी बसलेले आहेत त्यांना माझ्याकडून एवढीच विनंती आहे की घरी न बसता आमच्या या आंदोलनाला येऊन संदीप कांबळे सर आणि अब्दुल गनी सरांना जास्तीत जास्त प्रमाणात सपोर्ट करा. आणि तुमच्या स्वतःसाठी आणि या सर्व आपल्या अभ्युदकांसाठी आणि तांड्या वस्तीतील लेकरां जे आहेत त्यांच्या शिक्षणासाठी आपण या आज नहीं आएंगे तो फिर कभी नहीं होगा. इसलिए याच्यासाठी तर म्हणतो आज तुम्ही सर्वजण यांचा सपोर्ट करा, एवढंच माझं म्हणणं आहे. नमस्कार, मी जनार्दन गरड यवतमाळ जिल्ह्यातून आलेलो आहोत. आज आमच्या आंदोलनाचा 3रा दिवस आहे. यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथे जे आंदोलन चालू आहे, युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप कांबळे सर व गणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व नियोजन समितीने जे आयोजन केले त्यांच्या आयोजनाच्या खाली आमचं हे आंदोलन चाललं आहे. आज आमचं हे 3रा दिवस आहे. तरी सर्वांना आम्ही जे अभियोग्यता धारक आहे बाकीची
जे घरी बसलेले आहेत वगैरे त्यांना की नाही खूप आवाहन करतो की तुम्ही खरं जे आहे ते तुमची खरंच गरज आहे. जेव्हा आपण आपली एकी दाखवू तेव्हा सरकारला की नाही आपल्या मागण्या मान्य करण्यात येईल. आमच्या ज्या मागण्या आहेत कंत्राटीकरण रद्द करा, समूह शाळा रद्द करा, या मागण्या की नाही सरकारला जोर धरून द्यायचं तर आपल्याला संख्या दाखवायची आहे. आम्ही 3 दिवस झाले इथं लढत आहोत, तर तुम्ही फक्त घरी न बसून आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा ही तुम्हाला की नाही नम्रतेची विनंती करतो. आणि इथं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि इथं जे नियोजन समितीचे सदस्य आहेत त्यांनी की नाही एवढे चांगले नियोजन केलेले आहे की तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. फक्त तुम्ही आपल्या हक्कासाठी जे की नाही सरकारनं जे समूह करण्याचा घाट घातलेला आहे, आपल्या बालकांचे जे मोफत सक्तीचं शिक्षण आहे कलम 1921 त्याच्या पायमल्ली करत आहे सरकार. आपल्याला ते हाणून पाडायचं आहे. आणि की नाही आपल्याला प्रत्येक खेडोपाडीचे जिल्हा परिषद शाळा जे मोफत सक्तीचं शिक्षण आहे ते आपल्याला वाचवायचं आहे. त्यासाठी आणि आपण स्वतःसाठी का म्हणा आपल्या स्वार्थासाठी सर्वांनी की नाही इथं एकत्र यायला पाहिजे. सर्वांना एक नम्रतेची खरंच तुम्ही इथं या. धन्यवाद सर. नमस्कार, मी लशिष चव्हाण. सगळे आता ओळखतच असाल मला. आपण आज 3रा दिवस आहे आंदोलनाचा. आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत प्रत्येक आमदारांना आपल्या मंडपाला आंदोलनाच्या भेट देण्यासाठी. कारण आपण विरोधी पक्षाच्या आमदाराकडे जास्त फोकस का बरं करत आहोत? कारण सत्तामध्ये जे पक्षामध्ये जे आमदार आहेत ते आमदार आपल्याकडे तेवढ्या मनपूर्वक लक्ष देत नाही आहे. कारण त्यांना माहीत आहे की 15 मार्च 2024चा GR जे आहे ते आम्हीच आणलेलं आहे. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करून राहिले, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून राहिले. आपल्या आंदोलनाकडे ते दुर्लक्ष करत आहेत. पण आपण विरोधी पक्षांचे जेवढे आमदार आहेत प्रत्येक आमदारांना आपलं निवेदन देत आहोत. प्रत्येक आमदारांना विधानसभामध्ये आपलं मतं किंवा आपल्या मागण्याबद्दल चर्चा करण्यासाठी व लक्षवेधमध्ये मांडण्यासाठी आपण अग्रेसर आहो. आणि सकारात्मक आपल्याला त्यांच्याकडून उत्तरे सुद्धा मिळत आहे. आणि आतापर्यंत जवळपास 4 ते 5 विरोधी पक्षाच्या आमदारांना आज दिवसभरामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे. त्यासोबतच डिजिटल मीडियाचे 3-4 न्यूज चॅनलला आपण आता बाईट दिलेली आहे. सोबतच प्रेस नवभारत या न्यूजपेपरला सुद्धा आज आपण निवेदन दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. आणि उद्याच्या पेपरामध्ये नवभारतमध्ये सुद्धा आपली बातमी येणार आहे. हा एल्गार आंदोलन हा सर्व अभियोग्यता धारकांसाठी आपण केलेला आहे. आज 3रा दिवस आहे त्याचा आणि खूपच चांगला प्रतिसाद आपल्या आंदोलनाला मिळत आहे. व सोबतच आपल्या अभियोग्यता धारकांना आपण जागरूक करण्याचा सुद्धा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त संख्याबळ इथे दाखवा तुम्ही. कारण आपलं आंदोलन जे आहे हे सर्व 2,11,308 उमेदवारासाठी आहे. आणि त्याच्यापैकी जर आपला 30% जरी आपल्याला पद जर आले तरी पण आपण यशस्वी झालो असं समजू. म्हणून अभियोग्यता धारकांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये यशवंत स्टेडियम धंतोलीला पोहोचायचं आहे व आपल्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवायचा आहे. कारण इथं रोज जवळपास 200 ते 250 अभियोग्यता धारक इथे आंदोलनामध्ये दिवसभर उपस्थिती दर्शवत आहे. व सोबतच आपल्या व्यवस्था जी आपण केलेली आहे त्याचा लाभसुद्धा ते घेत आहेत. आपण विनंती करतो की जास्तीत जास्त अभियोग्यता धारकांनी इथं यावे आणि इथला व्यवस्था जी आपण केलेली आहे अभियोग्यता धारकांसाठी त्याचा पुरेपूर उपयोग सुद्धा करून पहा. एक रात्र फक्त आपल्या अभियोग्यता धारकासोबत काढून पहा. कारण हा क्षण जे आहे तुमच्या आयुष्यामध्ये कधी येणार नाही. कारण हा क्षण आता आलेला आहे आणि शिक्षक भरती 2025साठी आपण संपूर्ण प्रयत्न करत आहोत आणि नक्कीच आपण त्याच्यामध्ये यशस्वी भूमिका बजावणाऱ्या काही दिवसामध्ये आपण अधिवेशनामध्ये जर आपलं सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर आपण मुंबईला सुद्धा जाऊन आपण उपोषण करण्याची तयारी सुद्धा आपली आहे आणि आपण ते करणारच आहोत जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर. म्हणून मी आवाहन करतो प्रत्येक अभियोग्यता धारकांनी यशवंत स्टेडियमला आपल्या आंदोलनामध्ये एल्गार आंदोलनामध्ये येऊन आपली शक्ती वाढवा. आपला जे जोश आहे ते इथं तुम्हाला दाखवण्याची संधी आहे. यानंतर ती संधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून संधीचा फायदा घ्या, या आणि आंदोलनामध्ये तुमच्या भागातील आमदारांना भेट द्या. सर्व आमदार इथे येत आहेत. त्यांना तुम्ही विनंती करा की आपले मागण्या तुम्ही विधानसभेमध्ये मांडा. एवढंच मी बोलू इच्छितो व अभियोग्यता धारकांनी यावे एवढी विनंती आहे माझी. धन्यवाद. बोलायचं का?
100% शिक्षक भरती झालीच पाहिजे आणि कंत्राटीकरण बंद झालं पाहिजे. शाळा समूहीकरण सुद्धा बंद करायला पाहिजे. कुणाला मत मांडायचं तर मांडू शकतो. मत मांडायचं आम्हाला मेसेज टाकता. हॅलो, आज महा एल्गार आंदोलनाचा दुसरा दिवस. आमचे आदरणीय संदीप कांबळे सर तसेच अब्दुल गनी सर यांचे मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या आंदोलनाला सक्रिय सहभाग देऊन हा महाज्योत आंदोलनाची हे तेवत ठेवली आहे. तर आज 2 माननीय आमदार येऊन भेटलेले आहेत आपल्या आंदोलनाला. त्यांनी आश्वासन दिला की तुमचे सर्व मागण्या ते आम्ही पूर्ण करू, परंतु तुमचा पाठिंबा हा कुठेतरी कमी पडत आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मी अभिधारकांना विनंती करतो की त्यांनी उद्याला तरी आमच्या या आंदोलनाला सक्रिय सहभाग द्यावा आणि जे आर्थिक मदत आहे ते आर्थिक मदत सुद्धा पाठपुरावा करावा. आणि आमचे जे 2 खंबी नेते आहेत गणी सर आणि कांबळे सर यांना सहकार्य करून आपले जे मागण्या आहेत सर्व मागण्या ह्या शासन दरबारी मांडल्या पाहिजेत. कारण वयाच्या 35 ते 40 ओलांडलेले सर्व आपण अभियोगधारक आहोत, गरीब घरचे आहोत आणि सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून TET CTET सर्व टेट परीक्षा पास आहोत. आणि जे युवा मुख्यमंत्री कार्यकर्ते आहेत ते दररोज आंदोलन करून आपल्या मागण्या रेटत आहेत ना. आपण घरी बसून आपल्या मागण्या घरी बसून बसल्याने होणार नाही, तर इथं प्रत्यक्ष येऊन आपल्या मागण्या आपण केल्या पाहिजे आणि आल्या पाहिजे. सर आपल्या पाठीशी आहेत, आपल्याला काहीच कमी नाही. कारण तेवढ्या दुरून 500 किलोमीटर 400 किलोमीटर आपल्यासाठी आपल्या मागण्या घेऊन या नागपूर संत्रानगरीत आलेल्या आहेत. तर सर्वांना, सर्व अभियोगधारकांना माझी विनंती आहे की घरी बसून काय ना, 1 दिवसाची कुठं जर काम करत असाल तर ते सुट्टी रजा घेऊन, पैसे नसतील तर मोकळे पैसे किंवा सुट्टे पैसे कोणाला मागून उसने मागून तुम्ही तुमच्या रोजगारासाठी, स्वतःच्या हक्कासाठी, लढाईसाठी या यशवंत स्टेडियम नागपूर इथं 7 दिवसाचा जो आंदोलन महाएल्गार चालू आहे त्या आंदोलनाला अवश्य 1 दिवस तरी सक्रिय सहभाग द्या आणि सरांना मदत करा किंवा सहकार्य करा. कारण तुमच्या हक्काची लढाई आहे. हे आपण हक्काच्या लढाईसाठी लढत आहोत आपण. कारण 2022च्या भरतीपासून आपण इथंच आहोत. 2022च्या भरती झाली ते अर्धवट राहिलेली आहे. हे सरकारला जाग येत नाही. पुन्हा हे 2025 स्टेट होऊन 7 महिने उलटले आहेत तरी पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू व्हायचे आहे. तरी तुमच्या सर्व मागण्या घेऊन सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की इथं सरांना सहकार्य करावं. नमस्कार, मी संदीप शिंगाडे. तर माझं असं म्हणणं आहे की शिक्षक भरतीमध्ये सर्वात आधी जास्त संख्येमध्ये पदभरती झाल्या पाहिजे. कारण की आपल्या नवीन NEP नुसार मी संदीप सिद्धार्थ शिंगाडे, राहणार गिरोला भंडारा. माझे असे म्हणणे आहे की आपले जे पवित्र पोर्टलमधून सर्वात जास्त जागा आल्या पाहिजेत. कारण की नवीन शैक्षणिक धोरणानुसार असे त्यांचं म्हणणं आहे की पदभरती ही 100% झाल्या पाहिजे आणि त्याच्यामधून चांगल्या शिक्षकाची गुणवत्ता जाणून चांगल्या प्रकारे शिक्षक भरती झाल्या पाहिजे आणि नवीन अभियोगधारक त्यामधून त्यांना जॉब भेटल्या पाहिजेत आणि त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना योग्य त्या पेशाचा तो योग्य प्रकारे वापर करू शकतो. आणि हे जे आपला अधिवेशन हे 8 ते 14 तारखेपर्यंत चालणार आहे. तरी पण आपण सर्वांनी आर्थिक सहकार्य आणि स्वतः उभे राहून यामध्ये आपला विचारांना किंवा आपण स्वतः इथं उपस्थित राहावे आणि सहकार्य करावे. आणि हे आपले जो महाएल्गार आंदोलन आहे त्याच्यामध्ये आपले जे मागण्या आहेत 1 बिंदू 1 पद आणि 1 बिंदू 1 पद हे जे 2022 मध्ये झालेल्या जे चुका आहेत त्यांना थोडा सुधारणा करावा आणि ते वारंवार तेच गोष्टी घडू नये आणि हे भरती सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारने आपल्याला मदत करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना वाव मिळेल असं मी सदिच्छा करतो. धन्यवाद सर. मी अतार हमीद आहे, नांदेड जिल्ह्यातून मुखेड तालुक्यातून आलेला आहे. इथं आपलं आंदोलन जे आहे 3 दिवसापासून चालू आहे. तरी पण 2 दिवस अभियोगधारकची संख्या जे बऱ्यापैकी होती आज पूर्ण ढासळलेली आहे.
तर आपल्या सर्वांना आवश्यकता आहे शिक्षक भरती पूर्ण व्हायला पाहिजे व घरी बसून होत नाही. कारण की सर्वांना आवश्यकता नाही वाटतं असं वाटत आहे मला, कारण की आम्हालाच आवश्यकता आहे असं वाटत आहे की विचार करायला पाहिजे. आज जेव्हा आपले 5 जे शिष्टमंडळ जे गेलेलं आहे विधानसभेमध्ये गेलेलं होतं, हिवाळी अधिवेशनाच्या तिथं विधानभवनामध्ये, तर जसे उत्तर त्यांच्यापासून फाजे होते ते आपल्याला अपेक्षित भेटलेले नाही. तर त्यामुळे आपण आंदोलनाला पुढे चालवायचं ठरलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही हे आपलं जे आहे आंदोलन 14 तारखेपर्यंत चालणार आहे. तर कसं जास्तीत जास्त भरती झाली पाहिजे. कारण की अगोदर जे आहे ना दीपक केसरकर साहेब त्यांनी भरतीचं आश्वासन दिले होतं. ह्यावेळेस सरकारनं आपल्याला आश्वासन दिलेले नाही, अजून रोडमॅप पण दिलेले नाही आपल्याला. त्यामुळं आपल्याला गुलीगत धोका होऊ शकतो. त्यामुळं कोणी ह्याच्यामध्ये भ्रमामध्ये राहू नये की आपल्याला 100% लागणार. आपण हे भ्रम आहे माणसाचं. कुणाला 150 असो 160 असो, प्रत्येकाला जे आहेत ना स्कोर चांगला आहे. इथं जे आलेले आहेत काय कमी स्कोर आलेले नाही, तिथं 140 वाले 150 वाले पण इथं आहेत. कारण त्यांना पण माहीत नाही की मी लागतो. आता आम्ही जिथं राहतो ना मॅडमच्या ठिकाणी, तिथं त्यांना 153 मार्क होते. त्यांना पण भीती वाटत आहे की मी लागतो की नाही सर, असं आहे. तर विचार करा, घरी बसून एक व्हिडिओ पाहून जसं की आपण एक गावामध्ये खेळायचं तसं तमाशा बघायला जातो, तसं आपण घरी बसून तमाशा पाहत आहोत. हे तुम्हाला योग्य वाटतं का? आपल्या जीवाला वाटलं पाहिजे स्वतः. कारण की आपण एक भावी शिक्षक आहोत, विद्यार्थी घडवणार आहोत. तरी पण आपल्या अंतःकरणातून आपण काय करता हे स्वतःला विचारायला पाहिजे आपण, असं आहे. तरी सर्वांना कळकळीची विनंती आहे की आज एक 2 दिवसात 125 विद्यार्थी 200-250 विद्यार्थी होते, आज एकदम 100-125 विद्यार्थी झालेले आहेत. तरी पण विचार करा, जर असं कमतरता दाखवलं तर याच्यावर दुष्परिणाम आपल्याला स्वतःवर भोगावं लागतील. हे जर दुष्परिणाम भोगायचे नसतील तरी सर्वांनी ज्यांनी आलेले नाहीत त्यांनी उद्या उपस्थित राहावं आणि 14 तारखेपर्यंत राहावं, ही आमची कळकळीची विनंती आहे सर्वांना. मी इथे थांबतो. धन्यवाद. नमस्कार मित्रो, मी अमोल करे हिंगोलीवरून आलेला आहे इथं अधिवेशनासाठी. तर लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं आलेली आहेत. तर कशासाठी आले? तर आपल्या लढ्यासाठी, आपला न्याय हक्क मागण्यासाठी शासनाला. परंतु आपण असं घरी बसून नाही चालणार. मी हिंगोली जिल्ह्याचा जरी असलो तरी मी पुण्याला सर्व्हिसला आहे. मी पुण्यावरून इथपर्यंत येऊ शकतो आंदोलनासाठी, आणि तुम्ही घरी बसून काय करताय? त्यामुळे सगळे मुलं जे आपले घरी बसलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी इथे यावं आणि आंदोलनाला आपला पाठिंबा द्यावा. कारण कसं आहे, जेवढी पब्लिक संख्या जास्त राहील आपली अभियोगिताधारकांची, तेवढा शासनावर जास्त दबाव येईल, आणि जास्त दबाव आल्याच्या कारणाने शासन जागा काढण्यासाठी तयार होईल. कारण भरपूर जागा रिक्त आहेत, परंतु आपल्या उदासीनतेमुळे शासन उदासीन राहत आहे आणि शासन जागा काढत नाहीये. तर त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, आपण इथं आलो पाहिजे, आपण लढलं पाहिजे. आपण नशीबवान आहोत की यावेळेस पवित्र पोर्टलला जास्तीत जास्त जागा येणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयानं रिझल्ट दिलेला आहे की बऱ्याच संस्था आधी पवित्र पोर्टलला जागा देत नव्हत्या, आता पवित्र पोर्टलला जागा देणार आहेत संस्था. त्याच्यात आपला प्लस पॉईंट हा आहे की समाज कल्याण विभागाच्या जागा येणार आहेत, अल्पसंख्याक विभागाच्या जागा येणार आहेत, त्याच्यानंतर आपल्या आदिवासी विकास विभागाच्या जागा येणार आहेत. याचं परिपत्रक डायरेक्ट शासनाने काढलेलं आहे. दुसऱ्या 2 विभागाचे सुद्धा शासन लवकरच परिपत्रक काढणार आहे. मग एवढा आपला प्लस पॉईंट असताना आपण या ठिकाणी कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी आणि शाळा समूहीकरण रद्द करण्यासाठी आपण एवढे महाराष्ट्रातून लोक येत आहेत आणि आपण येत नाही, आपण घरून तमाशा बघतो. हे चुकीचं आहे मित्रहो. आपल्या न्याय हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे, आपल्याला यायचं आहे, इथं यावंच लागेल. आलं तरच काहीतरी होऊ शकतं. आणि तुम्हाला सांगतो, मागल्याशिवाय काहीच भेटत नाही. आणि संदीप कांबळे सर असं व्यक्तिमत्व आहे की या माणसाच्या मागे उभं राहिलं की मला तरी विश्वास आहे 2017 पासूनचा संघर्ष आहे माणसाचा. कारण त्या व्यक्तिमत्वाच्या मागे जो माणूस आहे त्या माणसाचं 100% काम होतंय. आणि मी 100% मी विश्वासानं सांगतो की त्या माणसाच्या मागे आपण उभे आहोत, तर 100% तो माणूस आपल्याला न्याय मिळवून देणार आहे. नमस्कार. नमस्कार, मी पुसद तालुक्यातून आलेला एक सामान्य अभियोगिताधारक आहे.
तर आपण ग्रुपवर व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये म्हणत असतो की या आस्थापनेच्या जागा या पाहिजे, समाज कल्याणच्या जागा या पाहिजे, आश्रमशाळेच्या जागा या पाहिजे, अल्पसंख्याक शाळेच्या जागा या पाहिजे. आपण हे फक्त नाही का घरी बसून म्हणत असतो आणि प्रत्यक्षात मैदानात म्हटलं तर फार कमी प्रमाणात लोक असतात. गणित सरांना आणि कांबळे सरांना जर आपण त्यांच्या पाठीशी जर एकरूपतेनं एक संयुक्तपणे जर आपण एकत्रपणे जर लढलो तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. ते रात्रीला किती धावपळ करत आहेत आपल्यासाठी. आपण फक्त घरी बसून सल्ले देतो की सगळ्याच्या जागा आल्या पाहिजे, आमच्या माध्यमाच्या जागा आल्या पाहिजे. आमच्या आंदोलनात तुम्ही नाव घेतलं नाही. काही लोकांना मी आंदोलनासाठी का नाही आले म्हटलं तर सर म्हटले आम्ही देणगी दिली ना, म्हणले डोनेशन दिलं ना, तर आम्हाला येण्याची काही आवश्यकता नाही. तर ते जे बाकीचे आहेत त्यांनी जा पाहिजे म्हणले. तर हे कुठेतरी चुकीचं आहे. आम्ही डोनेशन दिलं आणि आंदोलनात आम्ही पण सहभागी झालेलो आहोत सक्रिय. तर घरी बसून काहीच मिळणार नाही मित्रांनो. ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची पात्रता नसून ते नाही का आम्हाला रोजगार द्या, आम्हाला कायम करा असे भीक मागत आहे. तर आपल्याकडे तर सर्व प्रकारच्या पात्रता आहेत. TET, CTET, टेट, PhD झालेले शिक्षक आहेत आपल्याकडे. तरी आपण नाही का लाजत आहो. हे लाजणं बंद करा. आणि खास करून मी जे अभियोग्यताधारक पुरुष आहेत त्यांना म्हणतो तुम्ही नाही का थोडंसं 1-2 दिवस सुट्ट्या टाका. इथं बरेचसे नाही का खरे सरांसारखे आहेत जे चांगल्या चांगल्या पदावर आहेत. या बरेचसे सरळ लोक आहेत जे रेल्वेमध्ये नोकरी करतात. ते तिथलचे त्यांचे जॉब हे करून सुट्ट्या टाकून ते आपल्या शिक्षक भरती व्हावी यासाठी ते आलेले आहे आंदोलनात. वास्तविक पाहता त्यांना येण्याची काही आवश्यकता नाही बरं, तरी पण ते या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची नोकरी नसताना सध्या तुम्ही बांगड्या भरलेल्या बायांसारखे तुम्ही घरी बसले. पुरुष असून तुम्हाला पुरुष म्हणण्याचे मला शंका आहे. ते तुम्ही पुरुष आहात की स्त्री आहे नेमकं मला डाऊट उत्पन्न होते. तर त्यासाठी तुम्ही आंदोलनात या. इथं बघा वातावरण काय आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था आहे, झोपण्याची व्यवस्था उत्तम आहे. असं कधी जाणवलं नाही की इथं गैरसोय होत आहे आंदोलनामध्ये. असं कुठल्याही प्रकारची गैरसोय या आंदोलनामध्ये नाही. एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आंदोलन पार पडत आहे. प्रत्येक जिल्ह्यामधला शिक्षक कसा असावा, तालुक्यातला शिक्षक कसा असावा, एक आदर्श शिक्षक प्रत्येकाला मी भेटलो तर प्रत्येक शिक्षकामध्ये एक ना काहीतरी कौशल्य गुण इथं मला आढळून आलं. सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि इतरांविषयी पण आदर, म्हणजे काय प्रकारचं सगळ्या प्रकारचे ते एकमेकाचे दुःख समजून घेणारे इथं सगळे भावी शिक्षक अभियोग्यताधारक आलेले आहेत. भले अनोळखी आहेत पण असं कधी जाणवलं नाही की हे या जिल्ह्यातले आहेत आपल्या जिल्ह्यातले नाही, किंवा हा माझा मित्र आहे मी याला कसा बोलणार, असं कधी जाणवलं नाही. आता मी सुरुवातीला पहिल्या दिवशी पुसदून एकटाच आलो होतो सर, पण इथं आल्यानंतर मला कळालंच नाही की मी पुसदमधला आहे म्हणून. सर्व नाही का एकच कुटुंबातले आहेत, परिवारातले आहेत. अशा आंदोलनासाठी आम्ही एकत्र महिला भगिनी असतील किंवा भावी शिक्षक पुरुष असतील आम्ही लढत आहोत. तर माझं एकच या आंदोलन हिवाळी अधिवेशन एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून एकच विनंती आहे तुम्ही घरी बसलेल्या सर्वांना की मी हात जोडतो तुम्हाला की तुम्ही आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने येण्यासाठी प्रयत्न करा. 1-2 दिवसाची सुट्टी टाका. आपलं हिवाळी अधिवेशन 14 तारखेपर्यंत आहे. किमान 1 दिवस तरी तुम्ही नाही का प्रत्येक जिल्ह्यातून, तालुक्यातून, खेड्यातून जे काय होईना तुम्ही 1-1, 2-2 लोक समजा असे तयार जरी झाले तर यवतमाळ जिल्हे असे आपले 34-36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यातून किमान नाही का 10 लोक समजा जरी रोजचे येत राहिले तर खूप चांगली गोष्ट आहे. तर एवढं बोलून मी थांबतो. नमस्कार. हिंदीमध्ये सांगू का? आतापर्यंत आपल्यासोबत सर्वांनी मराठीमध्ये सांगितला. आता मी हिंदीमध्ये सांगतो आपले निवेदन. तर मेरा नाम विजय कुमार रांगडाले है. मैं भंडारा डिस्ट्रिक्ट से यहाँ पर अभियोग्यता धारकों के लिए लड़ने के लिए आया हूँ, जिसमें अपने हिवाड़ी अधिवेशन का एक ही मिशन है, महा एल्गार आंदोलन. उसके लिए अपन यहाँ लड़ने के लिए सभी महाराष्ट्रवासी टेट अभियोग्यता धारक यहाँ जमा हुए हैं और
हम यहाँ पर पहले आए उस दिन कम से कम 300 लोग थे, 300-400 लोग थे। और जैसे जैसे दिन जा रहे लोगों की मनस्थितियाँ कम हो रही है, वो यहाँ से जा रहे, किसी को कई धंधे हैं, अपने घर के काम है, कुछ है। तो लेकिन जो घर में बैठे हैं, जो टीचर होने की उत्सुकता है, लेकिन घर में बैठे उनको लगता है कि मैं ऐसे ही घर में अगर बन जाऊंगा तो ये सही नहीं है, क्योंकि यहाँ पर जितनी संख्या बल दिखेगी अपने अभियोग्यता धारकों की, उतनी ही यहाँ पर शासन पे दबाव आएगा और अपन सक्सेस होंगे। नहीं तो आपको लगेगा मेरे को तो अच्छे मार्क है, ऐसा है वैसा है, हमको भी अच्छे हैं, हम तो गवर्नमेंट के पद पर नियुक्त है, फिर भी हम आपके लिए लड़ने आए हैं, नहीं तो हमको कोई ज़रूरत नहीं। लेकिन हमारे भाई लोग लगे, कुछ लगे, इसलिए हम 3-4 दिन की छुट्टी लेके आए हैं और आखिरी तक लड़ते रहेंगे जब तक 14 तारीख आ नहीं जाते, और इसके आगे भी लड़ते रहेंगे। अगर आप लोग खुद यहाँ लड़ नहीं सकते, बच्चों को क्या लड़ना सिखाओगे? किसी ने कहा है कि मैदान में गिरते हैं, मैदान ये जंग में वही गिरते हैं, मैदान ये जंग में वही जो लड़ते हैं। वो क्या लफ्ज़ गिरे जो घुटनों के बल गिरे, जो घुटनों के बल चलता है वो क्या गिरेगा? जो लड़ता है घुड़सवारी पे वही अपने ध्येय तक पहुंच सकता है। इसलिए हमारे स्वामी विवेकानंद जी ने बोले हैं, जब तक अपने ध्येय प्राप्ति तक जाते नहीं तब तक अपन ने लड़ना चाहिए। जब तक अपनी ध्येय प्राप्ति होती नहीं, अपन टीचर नहीं बनते। अपना एकमेव उद्देश्य है टीचर बनना, और अपन टीचर बनने तक लड़ते रहेंगे। जय हिंद, जय भारत, जय भीम। जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय. कंत्राटीकरण बंद करा, बंद करा. कंत्राटीकरण बंद करा, बंद करा. समूह शाळा योजना रद्द करा, रद्द करा. समूह शाळा योजना रद्द करा, रद्द करा. 100% शिक्षक भरती
भीख मांगना बंद करो, पहले कुछ पढ़ाई कर लो, उसके बाद सरकार से जाके बोलो कंट्रैक्टीकरण करो। सरकार से कंट्रैक्टी वाला बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे भरले तर पहिला नंबर व्हिडिओ फोटो ग्रुपवर मॅडमची एनर्जी कधी संपत नाही. नाही बोला तुम्ही. आज परीक्षा देऊन आम्हाला 6 महिने झालेले आहे, तरी सरकारने किती जागा येणार आहे, पवित्र पोर्टल आणखी सुरू केलेले नाही आहे. आणि आम्हाला आज इथे रस्त्यावर उतरून आम्हाला आमचं म्हणजे जी ही आहे अभियोग्यताधारकांची जी परीक्षा पास केली आहे आणि जे आम्ही नवीन परीक्षा पास असून सुद्धा आम्हाला नोकरी मिळत नाही आहे, हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. मला या सरकारला सांगायचं आहे, जेव्हा तुम्हाला शिक्षक भरती करायची नसते तर तुम्ही TCT टेट परीक्षा का घेता? फक्त नुसतं आमच्याकडून पैसा गोळा करण्यासाठी, पैसा एकत्र करून आपल्या पुंजीमध्ये जमा करता आणि तो फालतू खर्चासाठी व्यस्त करता. मग आमच्यापासून जे पैसे घेतलेले आहेत ते पैसे आमच्या शिक्षणावर लावा ना. तुम्ही म्हणता की शिक्षकांना देण्यासाठी पैसे नाही आहेत, बाकी कामासाठी तुम्हाला पैसे आहे. तर आम्हाला सरकारचं एकच म्हणणं आहे की आम्हाला ते जे लाडक्या बहिणीचे 1500 रुपये आहे देवा भाऊ, ते आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या हक्काची नोकरी दे आणि आमच्या घरच्यांना अभिमान असू दे की माझी एक बहीण आहे, ती कुठेतरी एका चांगल्या पदावर नोकरी करत आहे, नाही की असं रस्त्यावर आम्हाला बसून आमच्या हक्काच्या नोकरीसाठी भीक मागावं लागेल. खूप मोठी लाजिरवाणी गोष्ट. आम्हाला आमचा हक्क मिळालाच पाहिजे. 100% शिक्षक भरती झालीच पाहिजे. माझं नाव मनीषा गावंडे. मी सगळ्या अभियोग्यताधारकांना हे सांगू इच्छिते की तुम्ही आंदोलनात या, कारण की तुम्ही जेव्हा आंदोलनात आले नाही तर आपली संख्या वाढणार नाही आणि संख्येची खूप आवश्यकता आहे आपल्याला. जसे आज कंत्राटीवाले ज्या संख्येने इथे उपस्थिती आहे त्या संख्येने आपल्याला उपस्थित त्याच्यापेक्षा तिप्पट संख्येने आपल्याला उपस्थित राहणे आवश्यक आहे. तुम्हाला हे समजत नाहीये जे कुसुमाग्रज आणि जसे विवा शिरवाडकरांनी सांगितलं आहे की जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने काही मागितले तर तुमच्या समोरचे ताट देऊन द्या, पण तुमचा बसायचा पाठ देऊ नका. आणि जो तुमचा पाठ हिसकावण्याचा प्रयत्न कंत्राटीवाले करत आहे तरी तुम्ही जागे होत नाहीये. आम्ही आम्ही या 100 लोकांनी 150 लोकांनी काही आम्ही ठेका नाही घेतला आहे या सगळ्या लढण्यासाठी, कारण की आज आम्हाला संख्येची आवश्यकता आहे. आम्ही लढाईसाठी तयार आहे. आम्ही 14 तारखेपर्यंत आम्ही 18 तारखेपर्यंत 20 तारखेपर्यंत या मैदानात येऊन बसण्याची आमची तयारी आहे. पण तरी आम्हाला संख्येची आवश्यकता आहे. ज्यावेळेस संख्याबळ आपला दिसेल त्यावेळेस आपण मंत्रिमंडळामध्ये आपला पाठपुरावा होईल. जे विरोधी पक्ष नेते आहे ते आपला पाठपुरावा करेल. म्हणून आपल्याला संख्येची खूप आवश्यकता आहे. तुम्ही जागे व्हा आणि संघर्ष करायला पुढे या. माझं शिक्षण मंत्र्याला हे पण म्हणणं आहे की जर आम्ही आमच्या न्यायासाठी आम्ही शिक्षण मंत्र्यांची निवड केली आहे, जर आपलं पद तुम्हाला आम्ही जसे तुम्ही आता मुंबईमधून कारभार सांभाळता, जे अधिवेशनासाठी आम्ही आंदोलनासाठी आलो, तुम्हाला अधिवेशनासाठी आणि लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी हे अधिवेशन असते. हे काही अधिवेशन तुम्हाला इथं हिवाळे नागपूरच्या थंडीसाठी बोलावलं नाही, काय थंडीचा आस्वाद घेण्यासाठी नाही बोलावलंय तुम्हाला. हे तुम्ही भुसे साहेब लक्षात घ्या, थंडीचा आस्वाद घ्यायसाठी बोलावलं नाही तुम्हाला. आमच्या मागण्या, आमच्या ज्या समस्या आहे या ऐकण्यासाठी बोलावलाय. मी हे पण गोष्ट म्हणजे या सेंटेन्स ऐकला आहे तुमचा की या लोकांना आंदोलन करण्याची सवय आहे. आम्ही काही असं रिकामं नाही आहो, आम्ही परीक्षा दिलेल्या आहे, आम्ही असं काही बसलेलं नाही आहे. आंदोलन करण्यासाठी सवय आहे म्हणजे हे बसन वर्षानुवर्ष आंदोलन करत. आमच्या समस्या ऐका जरा पहा, कारण की तुम्हाला त्या ऐकण्यासाठी पदावर बसवलेलं आहे आणि त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजे. मला तर असं वाटतं की आमचा ज्या दिवशी मोर्चा गेला होता 8 मार्चला, त्या दिवशी माझ्या मनात आता आज त्या गोष्टी माझ्या मनात आली का त्या दिवशी आम्ही 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर न्यायला पाहिजे होता तिथे. का दादा भुसे साहेब तुम्ही बोलले होते 8 दिवसात, अशा 8 दिवसात पवित्र पोर्टल सुरू करण्यासाठी तुम्ही असे कित्येकदा तुम्ही सेंटेन्स दिले आहे. 8 दिवसात पवित्र पोर्टल हे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहायला पाहिजे होतं असं मला आज वाटून राहिलं. का 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुमची शिक्का सही घेऊन लिहून का बा झाला. आम्हाला सर नुसतं काही आम्हाला पोर्टल सुरू करायचं नाही आहे. आमच्या ज्या मागण्या ह्या पूर्ण कंप्लीट
कंप्लीट झाल्यावर प्रोटेस्ट सुरू करायचा आहे. आम्ही एका व्यक्तीसाठी नाही म्हणून लढून राहिलो. आम्ही ज्या तळागाळातले मुलं आहे, लहान मुलं ज्यांना शिक्षणापासून तुम्ही वंचित करण्यासाठी जो प्रयत्न चालू आहे ना तुमचा, ते समूहकरण शाळा बंद नाही होऊ द्यायचा. कंत्राटीकरण आम्हाला होऊच द्यायचं नाही. कोणत्याही हालतीत कंत्राटीकरण होऊ द्यायचं नाही. कारण की आम्ही जिथे रस्त्यावर बसलेलो आहो ना, हे सुशिक्षित वर्ग आहे. 2-2, 3-3 डिग्र्या घेऊन बसलेलो आम्ही असं रस्त्यावरचे लोक नाही आहोत किंवा आम्ही असं 12वी ना BA ना एक डिग्री घेऊन किंवा एका कंत्राटी म्हणून जॉब करण्यासाठी नाही बसलो आहे. आम्ही डिग्र्या घेऊन बसलो आहे. इथं आम्ही सगळ्यात तुम्ही जे पात्रता परीक्षा ठेवल्या आहे की शिक्षकासाठी जी पात्रता परीक्षा आहे ती परीक्षा आम्ही चांगल्या गुणांनी पास झालेलो आहे आणि म्हणून आम्हाला ती नोकरी पाहिजे आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही स्तरावर जाऊ. आज तुम्ही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, आम्ही कोणत्याही स्तरावर जायसाठी तयार आहे. म्हणून तुम्ही आमची ही मागणी चांगल्या तऱ्हेने लक्षात घेऊन घ्या, नाही तर तुम्हाला याच्यानंतर आमचे पाय जोडायला यावं लागेल, हे लक्षात ठेवा. मी सीमा मेंदळकर, नागपूर. मला सरकारला फक्त एवढंच विचारायचं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही 15 वर्षात फक्त 2 वेळा शिक्षक भरती घेतली, त्याचप्रमाणे तुम्ही B.Ed कॉलेज फक्त 2 वेळाच उघडले का? मला हा साधा आणि सोपा प्रश्न विचारायचा आहे आणि सरकारने याचं उत्तर देणं अपेक्षितच आहे. जर सरकारला नोकऱ्याच द्यायच्या नव्हत्या तर हे B.Ed कॉलेज तेव्हाच बंद करायचे होते. त्यांनी हा विचार सुरुवातीलाच करायचा होता की आपण एवढ्या सर्व विद्यार्थ्यांना नोकऱ्या देऊ शकू का? आज आम्ही D.Ed कोणत्या परिस्थितीत केलं, काय केलं हे सरकारला माहित आहे का? आज आम्ही तळागाळातले विद्यार्थी, कोण कलेक्टरचा मुलगा D.Ed करते का? कोण क्लास 1 अधिकाऱ्याचा मुलगा D.Ed करते का? शेतकऱ्याचा मुलगा D.Ed करते, मजुराचा मुलगा D.Ed करते. आज त्यांनी कुठे जायचं? बिचाऱ्या मुलींचं सोडा, मुलांचे लग्न होत नाही नोकरी लागल्याशिवाय. आज त्यांनी काय करायचं? 15 वर्षात जर तुम्ही 2 किंवा 3 वेळा भरती घेत आहे तर D.Ed व B.Ed कॉलेज तुम्ही 2-3 वेळाच उघडले का? हा मला सरकारला प्रश्न विचारायचा आहे. हे सर्व त्यांनी सुरुवातीलाच मॅनेज करून ठेवायचं होतं सरकारने. आज सगळा घोटाळा करून ठेवलेला आहे, शिक्षणाचं बाजारीकरण करून ठेवलेलं आहे. B.Ed वाल्यांना बाकी इतर क्षेत्रातले विद्यार्थी काय समजतात? चिल्लर समजतात. हे सगळं सरकारमुळे, बाकी कोणामुळेच नाही. हे सगळं मला बोलायचं आहे आज. आणि शिक्षण मंत्र्यांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता समजून त्यांनी निर्णय घ्यायला हवा की ह्या विद्यार्थ्यांनी कोणत्या परिस्थितीतून D.Ed केले आहे, कोणत्या परिस्थितीतून B.Ed केलेले आहे, हे सर्व समजायला पाहिजे सरकारला. त्याच्यानंतरच सरकारने निर्णय घ्यायला पाहिजे. आज समूह शाळा योजना सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी एका विद्यार्थिनीपासूनच शाळा सुरू केली. तेव्हा काय 100 विद्यार्थी होते का शाळेत? एका विद्यार्थ्यापासून सुरुवात केलेली आज तुम्ही एका विद्यार्थ्यावरच बंद करत आहे. म्हणजे तुम्ही काय करताय? जुनी परिस्थिती पुन्हा प्रतिस्थापित होत आहे. मला आज सरकारला हे सुद्धा विचारायचे आहे की ज्या परिस्थितीपासून सुरुवात झाली होती, आज तेच परिस्थिती परत घडत आहे. म्हणजे आज जर एक शाळा बंद पडली तर एक शाळा जर बंद पडली त्याला काहीच नाही, मंत्री सही करून देणार, शाळा बंद पडणार आणि नंतर तीच शाळा ओपन करायला मंत्रालयात जा, इकडे जा, तिकडे जा, 1000 खटाटोपी करावे लागणार. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. त्यांच्या प्रश्नाला सडेतोड अनेक समस्या त्यांच्या सोडवणाऱ्या संगीताताई शिंदे, सगळ्याला माहिती जुनी पेन्शन योजना असो किंवा मग शिक्षकांची कुठलीही अडचणी असो, एकदम रागिणीसारखं महाराष्ट्रामध्ये सोडवतात. मी बऱ्याच वर्षापासून फॉलो करतो आणि ताईकडूनच प्रेरणा घेऊन शिक्षक आणि शिक्षण क्षेत्र याच्यातले प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करतो मी, त्यांची प्रेरणा घेऊन. तर माझी एक विनंती आहे की आता ताईंना प्रश्न वेगळ्यानं सांगायची गरज नाही. ताईंना सगळ्या गोष्टी अवगत आहेत. आता संच मान्यता धोरण त्या ठिकाणी जे काही राज्य शिक्षण मंत्री आहेत आपले पंकज साहेब भोयरचे, यांच्याकडे सतत पाठपुरावा केले आणि शेवटी त्याला यश आलं, ज्याच्यामध्ये लवचिकता जी आहे संच मान्यतामध्ये ते नक्कीच आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. आणि समायोजनाचं जे पत्र होतं संच मान्यता धोरण 2024-25 नुसार समायोजन करा. आणि जे कालपत्र आयुक्तांनी आपलं पत्रक आलं ना, त्याला स्थगिती देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर केवळ शिंदे. आता अनेक लढणारे लोक आहेत शिक्षक संघटनेमध्ये, अजून अनेक लढणारे लोक आहेत संघटना आहेत. केवळ असे म्हणजे तुम्हाला सांगतो अक्षरशः हे करत ना, फक्त दाखवायची कामं आणि करायची कामं. मला एवढं सांगायचं संगीताचं पूर्णपणे तळाला जाऊन समस्याचं जी काही समस्या आहे त्याचं निराकरण करतात, एवढंच मला सांगायचं. आणि यासोबतच समूह शाळा योजना तुम्हाला माहिती आहे,
शिक्षण आयुक्तांनी म्हणजे VC च्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक कलम करताय जशा पद्धतीनं गोल फिरू शब्द त्याच्यामध्ये आता तुम्हाला GR चांगलं अवगत आहे. माझं थोडक्यात मला एवढं आहे की समूह योजना क्लस्टर शाळा जे गोंडच नाव दिले ते योजना रद्द व्हावी, तंत्र शिक्षक भरती योजना रद्द व्हावी, नवीन संस्थानिता धोरण जरी कायदेशीर त्याला मान्यता मिळाली तर त्याच्यात अशी लवचिकता आणावी की शिक्षक एकही अतिरिक्त होणार नाही, शून्य शिक्षक शाळा बंद होऊ नयेत यासाठी आपण पाठपुरावा करावा. आमची खूप लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ तुमचे खूप आभारी होते. काय म्हणून काय आता तुमच्याबद्दल जास्त मला सांगायचं आहे पण थोडक्यात आमचं तुम्हाला ऐकायचं आहे. आम्हाला तुमच्याकडून ते अभिवचन ऐकायचं आहे, ते शब्द ऐकायचे. आता मला हे सांगा, पवित्र पोर्टल मध्ये म्हणजे हे सगळं TET वगैरे पास झालं? TET शिक्षक भरतीसाठी TET जवळपास 8 वेळा कंडक्ट झाली. आमच्याकडे 8 वेळा TET पात्र असलेले सगळे शिक्षक आहेत. CTET परीक्षा जवळजवळ 19 वेळा पात्र झाली, त्याच्यामध्ये इथं 15 ते 20 वेळा पात्र झालेले सुद्धा शिक्षक आहेत. आणि टेट मध्ये 200 पैकी 170 मार्क्स घेणारा सुद्धा उमेदवार इथं आमच्या सोबत आहे. आम्हाला म्हणायचं एवढंच आहे की एका बाजूला शिक्षक सेवानिवृत्त होतोय, सिव्हिल अपील 13/85/2025 नुसार त्यांना शिक्षक अजून सुरू केलं नाही, तो 100% करणार आहे. 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद, संख्या कमी आहे. 100% करणार आहे. तोरणमाळ नंतर मग नंदुरबार मध्ये पुण्यामध्ये एक पानसेट पॅटर्न आहे, त्या ठिकाणी प्रयोगी तत्व सुरू आहे. कोणता आश्रमशाळेचा निवासी सुटलेला नाहीये. ही पवित्र पोर्टल इतर मागासवर्गीय बहुजन कल्याणचा तो GR आलेला होता, त्या मार्फत जर सुटलेला असेल आदिवासी इतर बहुजन मागास कल्याणचा आणि विद्यानिकेतन या शाळेचा तो GR होता, जर आला असेल तर खूप छान. पण आम्हाला निवासी आश्रम शाळा आणि समाज कल्याणच्या शाळा या पवित्र पोर्टलला पाहिजेत, अल्पसंख्याकच्या पण शाळा पाहिजेत. आश्रमशाळाच आहे आणि माझी अशी इच्छा आहे, एक मिनिट थोडस ना आपण शिक्षक आहोत, मॅडमला बोलू द्या. ऐका, काहींना ऐकूया, आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकूया. ऐकून घ्या, ताईंना ऐकून घ्या. हा जो विषय आहे मला ते सगळेच विषय माहित आहे. सगळ्यात पहिले तर तुमचं अभिनंदन की तुम्ही TET, CTET हे तुम्ही सगळेजण पास झालेले आहे म्हणजे तुम्ही बुद्धिमान आहात. एकीकडे आपण पाहतो TET परीक्षा रद्द झाली पाहिजे अशी अनेकाची मागणी आहे, पण तुम्ही TET पास झालेले आहे म्हणजे तुम्ही खरंच बुद्धिमान आहे. आणि त्याचा गर्व हा मला नक्की आहे, कारण येणाऱ्या जी नवीन पिढी आहे त्या पिढीला घडवण्याचं काम आपण करतो. आणि तो व्यक्ती असा असावा की जसं कुंभार त्याच्या मनामध्ये जी विचार आहे त्या विचाराने ती मडकं घडवल्या जाते. आणि तसंच मडकं म्हणजे जी माती आपण जी घडवतो तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला तुमच्या विचारांनी तुमच्या बुद्धीने त्याला घडवण्याचं काम आपण सगळेजण करतो, तो म्हणजे शिक्षक. एकदम पवित्र काम आपण करतोय. आता तुम्ही जे मला मुद्दे सांगितले, समूह शाळा, पहिले गुरुकुल ही पद्धत चालत होती आणि त्या पद्धतीने मला असं वाटते की या समूह शाळेचं जे सोंग कुणी आणलं असेल, अधिकारी असतात, प्रशासन असते, प्रशासनाने किंवा शासनाने आणलं असेल, तर हे थोडस आताच्या काळामध्ये चुकीचं आहे. कारण त्याचं कारण सांगतो, शाळा वाचवण्याची गरजच नाही. तुम्हाला माहिती का बरं समूह शाळा पहिले का चालत होत्या आणि आता का चालणार नाही? कारण आता हॉस्टेल आलेले आहे, निवासी शाळा आलेल्या आहेत आणि अशा याच्यामध्ये बरेच दऱ्याखोऱ्यातले आहे, आदिवासी विभाग जसा आमचा मेळघाट आहे, इथली मुलं सगळे आश्रमशाळेमध्ये, निवासी आश्रमशाळेमध्ये राहतात आणि शिक्षण घेतात. आता समूह शाळेचा घाट घालण्याचं काय कारण आहे हे त्या अधिकाऱ्यांना विचारणं गरजेचं आहे. तुम्ही TET पास झालेले शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे तुम्ही चांगल्या बुद्धिमान आहे, तर ह्या मागण्या रास्ता आहे की आपल्याला परमनंट त्वरित आपली शिक्षक भरती होऊन परमनंट नोकरी आपल्याला मिळाली पाहिजे.
आणि ती मिळालीच पाहिजे. कारण माझा प्रयत्न नेहमी असाच असतो, सर जे फॉलोअर्स आहेत ते सांगून राहिले की मी फॉलोअर आहे तुमचा, तर त्यांनी बघितलंय की मी कोणत्या पक्षामध्येही काम करत असेल तरी मी कधी वेळ आली तर कोणालाही जुमानत नाही. जर शिक्षकावर अन्याय होतो असं मला जेव्हा वाटते तेव्हा मी आवाज उठवतो. आणि हे तुम्ही पाहून घ्या, ते पेजवर माझं सगळं हिस्ट्री दिसते. त्याच्यामध्ये आता मी हे पंकज भोयर साहेब जे राज्य शिक्षण मंत्री आहे, अतिशय विद्वान आहे, तुमच्यासारखे विद्वान आहे, आणि म्हणून तोच व्यक्ती आपलं काम करू शकतो एवढा मला विश्वास आहे. नक्की आम्हाला पण विश्वास आहे. संच मान्यतेचा तसाच विषय होता. 2024-25 ची संच मान्यता याच्यासाठी अनेक संस्था कोर्टात गेल्या होत्या आणि कोर्टातून जेव्हा मुंबई बेंचने जेव्हा तो स्टे हटवला तेव्हा या प्रशासनाने पत्र काढलं. तेव्हा मी संचालक साहेबांना म्हटलं की पुण्याला तुम्ही पत्र काढता पण अजूनही जे नागपूर खंडपीठामध्ये ज्या याचिका दाखल केलेल्या आहे त्याच्यावरचा स्टे हटला नाही, तुम्ही असं पत्र काढू शकत नाही. पण तुम्हाला माहिती आहे प्रशासन आहे, कोणाचा ऐकते अडेल तट्टू भूमिका ही अधिकाऱ्यांची असते, पण ते स्वतःला फार हुशार समजतात. आणि त्यामुळे मी थेट वर्धेला गेले, त्यांना समजावून सांगितलं की 24-25 ची संच मान्यता म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने जर तुम्ही हा घाट घालत असाल तर 24-25 मध्ये त्या संच मान्यतेमध्ये जर विद्यार्थी नसेल तर तिथले शिक्षक अतिरिक्त होतात. पण 24-25चं काही झालं नाही, संच मान्यता झाली नाही, पद अतिरिक्त झाले नाही, पण जिथे विद्यार्थी नव्हते तिथे 25-26ला विद्यार्थी त्या शाळेमध्ये आले. तेवढी मेहनत कोणी केली? शिक्षकाने घेतली. शिक्षक चुकला असेल तर तो सुधारला आणि त्यानंतर पट जेव्हा दिसून राहिला तर तुम्ही 24-25ला अतिरिक्त कराल आणि 25-26 ची 15 दिवसांना संच मान्यता काढाल, तेव्हा त्या ठिकाणी पुन्हा तुम्ही शिक्षक द्याल का? जेव्हा आता परीक्षेचे दिवस आहे, तुम्ही इतक्या ड्युट्या शिक्षकांच्या लावलेल्या आहेत आणि अशा याच्यात विद्यार्थ्यांचं तुम्ही नक्की नुकसान करा. हे त्या पंकज भोयर साहेबांना कळलं आणि समजलं. त्याच्यामुळे त्यांनी ते पत्र त्वरित रद्द केला आणि 25-26च्या संच मान्यतेनुसार आता या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. आणि हेच तुमचं जे निवेदन आहे, तुमच्या ज्या मागण्या आहेत, जसं पवित्र पोर्टलची नोंदणी सुरू करून नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यापेक्षा 100% कायम स्वरूपी तुमची पदस्थापना व्हायला पाहिजे, ही माझी मागणी शेवटपर्यंत राहील. कॉन्ट्रॅक्ट हे मला आवडतच नाही, कारण 11 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट देतात, मग कुत्र्यासारखं आपल्याला जावं लागते, अजून कुठं मिळते कुठं नाही. हे भावनेमध्ये मी शिक्षक आहे ना, आमचे दुःख तुम्ही मला माहिती आहे. माझ्या शाळेमध्ये लाडके भाऊ लागले, संवर्गच बंद करून टाका, संवर्गच बंद करा. उघड त्या 4 पोरांना माझ्या शाळेमध्ये लावलं. ते विचारायचं इतके केरीलवाने असलेले काम करतात, सगळं मी जे सांगितलं ते काम करतात. आमची शाळा मोठी निवासी, कोणतंही काम सांगितलं तर ते प्रामाणिकपणाने काम करतात. आणि अशा याच्यात 2-4 महिने त्यांचा पगार आला नाही. खूप अपेक्षा असते, शिक्षण झाल्यावर आईवडिलांना अपेक्षा असतात. आता मोठे झाले, तुमचे लग्न झाले असेल, पोरही झाले असेल, भाची झाले असेल. आमचं पण काय, आमचं एवढा काम करतो, आम्हाला नाही थोडासा पगार कमी जास्त झाला तर आपण नंतर साडी घेऊ. इकडे कसं आहे, घरच आपल्याला चालवावं लागते. आणि अशा याच्यात 4-6 महिने पगार नाही आणि 11 महिने झाल्यानंतर आपल्या चेहऱ्याकडे ते पाहतात. ही फार वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये जर मला देवाने चान्स दिला, संधी दिली, मला तुम्हाला येण्याचं काम पडणार नाही एवढी ग्वाही मी देते. कारण मला माझे ही विषय सगळे पाठ आहे. तुम्हाला माहित आहे, एक महिला काय नाही करू शकतो.
घरही सांभाळते, नवराही सांभाळते, सासूलाही सांभाळते, पोरही सांभाळते आणि आपली शाळेला पण सांभाळते, समाजही सांभाळते. नारी शक्ती फार महान आहे आणि हे 9 आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे आपण नक्की यशस्वी होऊ आणि तुमचा प्रश्न आता यशस्वी होण्याच्या आधी हा मार्गी लावण्यासाठी मी राज्यमधून शिक्षण मंत्री पंकज भोयर यांना देते आणि माझा नंबर तुम्ही कोणीतरी लिहून घ्या. सर माझ्यासोबत नेहमी कनेक्ट असतात आणि तुम्ही तुमची कशी मिटिंग लागते त्या पद्धतीने आपण बैठक लावून एवढं आश्वासित करतो. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. बंद करा. थँक्यू सर, तुम्ही आज आम्हाला भेट दिला आणि आपल्या पूर्ण नेतृत्वावर पण कसं माहिती आहे का, म्हणजे यांनी कालच आम्ही त्याला भेटलो होतो. परत आमची जे तीव्र आंदोलन बघून त्यांनी आम्हाला परत बोलवलेलं आहे. पोलीस आपण काम करतो. ठीक आहे, धन्यवाद.